अजित पवार आपल्या बालेकिल्ल्यातच विधानसभा निवडणुकीसाठी तयार नाहीत. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. बारामतीमधून निवडणूक लढवण्यासाठी मी फारसा इच्छुक नाही. विधानसभा निवडणुकीत आमदारांना सांगून पाडणाऱ्या अजितदादांचं हे स्टेटमेंट. कार्यकर्त्याकडून बारामतीच्या विधानसभेसाठी जय पवार यांच्या उमेदवाराची मागणी होती. या पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी दिलेले हे उत्तर. मागच्या टर्मच्या लोकसभेला मावळ मतदारसंघातून मुलगा पार्थ, यंदाच्या लोकसभेला बारामतीतून पत्नी सुनेत्रा वहिनी यांच्या पराभवानं अजितदादांचं राजकीय खच्चीकरण झालं. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्याला अजितदादांचा बालेकिल्ला म्हटलं जातं, त्याच बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून अजितदादांचं यंदा निवडणूक लढणार नाही, अशी राजकीय चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेमुळे दोन प्रश्नांचा गुंता आणखीनच गुंतागुंतीचा झालाय. पहिला म्हणजे बारामतीतून अजित पवार नाही तर नेमकं कोण, आणि दुसरं म्हणजे अजितदादा बारामतीतून नाही तर कुठल्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हक्काचा बालेकिल्ला सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची रिस्क अजितदादा का घेतायत? शरद पवारांकडून जर जवळपास युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे, पण मग अजित पवार घड्याळाकडून बारामतीतून कोणाला प्रमोट करू शकतायत? अजितदादांच्या डोक्यात आणि राष्ट्रवादीच्या गटात नेमकं काय चालू आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बारामतीतून अजित पवार आमदारकीला उतरणार नाहीत, याचं पहिलं कारण देता येऊ शकतं ते बारामतीचे भावनिक वातावरण. शरद पवारांनंतर बारामती विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. इथं अजितदादांच्या विरोधात लढत देण्यासाठी विरोधकांना उमेदवाराची आयतावरी करावी लागते. सारी ताकद खर्ची घालूनही अजितदादांचं लीड कधीच 50,000च्या खाली येत नाही. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जसं राज्याचं राजकारण बदललं, तितक्याच वेगानं बारामतीचंही बदललं. अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिलं. खासदारकीच्या निवडणुकीला कौटुंबिक राजकीय आखाडा बनवून टाकला. खरं तर आपल्या कार्यकर्त्यांशी कॉन्टॅक्ट चांगला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या जोरावर आपण किमान आपल्या विधानसभा मतदारसंघातून तरी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी मोठं लीड देऊ शकतो, असा अजितदादांचा अंदाज होता. पण तो सपशेल फेल ठरला. बारामतीतूनच सुनेत्रा पवार 40,000हून अधिकांच्या मतांनी पिछाडीवर गेला. हा आकडा स्पष्ट सांगतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला बारामतीची जागा अजितदादांसाठी डेंजर झोनमध्ये आहे. शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती अजूनही ओसरलेली नाही. त्यामुळे जर लोकसभेचा निकाल विधानसभेला कायम राहिला तर अजितदादांचं राजकीय करिअरच शून्यात जाऊ शकतं. त्यामुळेच ते बारामतीतून जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपल्यासाठी कर्जत किंवा चिंचवड सारख्या दुसऱ्या सेफ मतदारसंघातून आमदारकीला उभे राहू शकतात. अजितदादांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला आणखीन बळ मिळालं ते कर्जत जामखेडमध्ये चाललेल्या हालचाली पाहून. कर्जत जामखेडमध्ये अजितदादा निवडणूक लढल्यास काय होईल असा ग्राउंड सर्व्हे सुरू असल्याची माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली होती. त्यामुळे अजितदादा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढता येईल का याची चाचपणी करत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागले. भविष्याच्या दृष्टीने लढत द्यायची झालीच तर एक सेफ मतदारसंघ असावा, या जाणीवेतून अजितदादांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बांधणी केली होती. रोहित पवारांना 2019 मध्ये निवडून आणण्यासाठी खरी ताकद ही अजितदादांनीच लावल्याचं बोललं जातं. कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादी फुटीनंतरची कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची मोठी फळी ही आजही अजितदादांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध अजित पवार आणि बारामतीमध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी संभाव्य लढत अजितदादांना अपेक्षित असल्याचं बोललं लागले. अजितदादांची राष्ट्रवादी लक्ष देऊन कर्जत जामखेड विधानसभेमध्ये निवडणूक येण्याची स्ट्रॅटर्जी आखत असल्याचं चित्र कर्जत जामखेडमध्ये पाहायला मिळतं. तिसरा मुद्दा येतो तो अजितदादांना विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात लक्ष घालता येणे. लोकसभा निवडणुकीला इन 4 जागांवर लढत देणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीने सगळा फोर्स हा बारामतीच्या जागेसाठी लावला होता. ननंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत लढवून अजितदादांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची बनवली होती. निवडणूक प्रचारात तर ते अक्षरशः बारामतीमध्ये तळ ठोकून बसले होते. त्यामुळे त्यांना इतर मतदारसंघात फारसे लक्ष घालता आलं नाही. त्याचाच फटका म्हणजे बारामतीची जागा तर गेलीच, पण अवघ्या एका जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी नवं नाव आणि नवं चिन्ह असून देखील तब्बल 8 जागांवर दणक्यात विजय मिळवला. लोकसभेला झालेली चूक अर्थातच अजितदादांना विधानसभेला पुन्हा करायची नाही. जर अजितदादा यंदाही बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ते मतदारसंघात अडकून जातील. महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघात त्यांना लक्ष घालता येणार नाही. त्यामुळे बारामतीतून मुलाला उतरून आपल्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी लावून अजितदादा दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातून लढत देऊ शकतील. तर मंडळी,
तुम्हाला काय वाटतं, अजितदादा कोणत्या मतदारसंघातून उभे राहू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ Facebook आणि Instagramवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.